करत होत्या मुलींचा अधिक महिना करण्याचा. आणि हा त्यांचा मुलगा होता. आता छोटीचा अधिक महिन्याचा कार्यक्रम करत होत्या. तिचे पाय धुतले. पाय धुतल्यानंतर आता हळदी कुंकू लावत आहेत तिच्या पायांना आणि अक्षिदा टाकत आहेत. मग आता तिलाही हळदी कुंकू लावून अक्षिदा टाकून ओवाळून घेतील. मग ओवाळल्यानंतर तिच्यासाठी जी भेटवस्तू घेतली होती ती तिला देतील. पाहता. आणि असा अधिक महिन्याच्या मुलींचा कार्यक्रम कुठे कुठे करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, तिला आता ओवाळत आहेत आणि ओवाळल्यानंतर मग आता तिला वस्तू देतील. आणि जसा इथे छोटीच्या करत आहेत तसाच मोठीलाही देतील. आणि त्यांनी त्यांच्यासाठी कपडे घेतले होते बघा. आणि दोघींसाठी सेम कलरचे कपडे घेतले होते. आता छोटीचं झालं, आता मोठीचं करत आहेत. तिचे पाय धुत आहेत. पाय धुवून कोरड्या कापडाने पाय पुसतील तिचे. मग पाय पुसल्यानंतर तिला पायांना हळदी कुंकू लावून अक्षत टाकून मग आता तिलाही हळदी कुंकू लावतील आणि अक्षत टाकतील. पहा, जसं म्हणजे छोटीचं केलं ना तसंच हिचंही करत आहेत, बघू शकता. आणि तुम्ही कोण कोण असं अधिक महिन्याचं केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. बघा, आता तिलाही ओवाळला. तिला ओवाळल्यानंतर इथे आता तिलाही कपडे, केळं, पेढा, चॉकलेट जे होतं ते सर्व तिला देत होते बघा. ही मोठी होती, छोटी, आणि तो छोटा मुलगा जातो. असे 3 मुलं आहेत त्यांना. आणि आता ह्या माझ्या काके सासू होत्या, तर काके सासूंची पण त्या ओटी भरणार होत्या. नंतर अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरणं शुभ असतं, त्यामुळे त्या सासूची ओटी भरत होत्या. पहा, त्यांचे पाय धुवून कोरड्या कापडाने पुसून पायांना हळदी कुंकू लावून अक्षत टाकून आता त्यांनाही हळदी कुंकू लावतील, अक्षत टाकतील आणि ओवाळतील त्यांनाही. आणि त्यांच्यासाठीही जी ओटीचं सामान घेतलं आहे ते म्हणजे साडी, नारळ, हिरव्या बांगड्या, तांदूळ, आणखी काय घेतलं होतं त्यांनी, काही घेतलं होतं त्यांच्यासाठी बघा. मग ते यानंतर त्या तांदळाने त्यांची ओटी भरतील. आता ओटीच्या सामानाला पण त्या हळदी कुंकू